हरे कृष्ण. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 7. अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग. आपण पहिला श्लोक वाचायला सुरू केला आहे. तात्पर्य आहे ते आपण आता दुसऱ्या पॅरेग्राफ पासून पुढे वाचायला सुरुवात करणार आहोत. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. भगवद्गीतेच्या प्रथम 6 अध्यायांमध्ये जीवाचे वर्णन विविध प्रकारच्या योग पद्धतीद्वारे स्वतःला आत्मसाक्षात्काराप्रत उन्नत करण्या इतपत समर्थ असणारा अप्राकृत चेतन आत्मा असे करण्यात आले आहे. तर आपण हे जे पहिले 6 अध्याय भगवद्गीतेचे वाचले, यामध्ये जीव हा जो आहे, जीवात्मा आहेत, आपण सगळे जीवात्मा आहोत, तर त्यांचं वर्णन काय केलं आहे, तो कसा आहे, अगदी शेवटी वाचलं, अप्राकृत चेतन आत्मा आहे. अप्राकृत, प्राकृत म्हणजे भौतिक, अप्राकृत म्हणजे काय आहे, जो भौतिक नाहीये तो, म्हणजेच काय आहे, तो चेतन आहे, दिव्य आहे, आध्यात्मिक आहे. तर असा हा जो जीव आहे तो काय करतो आहे, तर पहिल्या 6 अध्याय भगवद्गीतेचा 1 ते 6 या अध्यायामध्ये हा जीव वेगवेगळ्या योग पद्धतीद्वारे स्वतःला आत्मसाक्षात्काराप्रत उन्नत कशा प्रकारे करू शकतो ह्याचं सगळं वर्णन केलेलं आहे. पुढे वाचते आहे. 6व्या अध्यायाच्या शेवटी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की श्रीकृष्णांवरील मनाची स्थिर एकाग्रता, किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे तर कृष्ण भावना म्हणजे सर्व प्रकारच्या योगाची परिपूर्णता होय. तर भगवंतांनी 6.47 मध्ये सर्वोत्तम योगी कोण आहे त्याच्याबद्दल मार्गदर्शन करताना सांगितलं होतं, जो दृढ श्रद्धेने सदैव माझ्यामध्ये वास करतो, अंतःकरणात माझं चिंतन करतो, माझी दिव्य प्रेममयी सेवा करतो, तो माझ्याशी पूर्णपणे योगयुक्त असतो आणि तोच सर्वश्रेष्ठ योगी आहे असं माझं मत आहे. तर अशा रीतीने हा मनुष्य कसा आहे, कृष्ण भावना भावित आहे, म्हणजेच तो कृष्ण भावना भावित होतो, म्हणजे सर्व प्रकारच्या योगाची ती परिपूर्णता आहे. तर आता पुढे वाचूया. मनुष्याने जर आपले मन श्रीकृष्णांवर केंद्रित केले तरच तो परमसत्याला पूर्णपणे जाणू शकतो. हे खूप महत्वाचं वाक्य आहे, जरा नीटपणे जाणून घेऊया. मन कुठे, भगवान श्रीकृष्णांवर केंद्रित केलं तरच परमसत्य जे भगवंत आहेत त्यांना तो पूर्णपणे जाणू शकतो. तर मनुष्य जेव्हा रोज नियमितपणे भक्तांकडून वैदिक शास्त्राचं श्रवणम करतो, श्रवणम म्हणजे काय, ऐकतो, हा भगवान श्रीकृष्णांविषयी तो मोठ्या श्रद्धेने ऐकतोय. तर असं जेव्हा ऐकतो तेव्हा काय आहे, एक आपल्याला माहिती आहे, जे ऐकतो त्याचंच आपल्याला स्मरण चिंतन होत असतं. तर अशा प्रकारे हा भक्त आहे, तो ऐकतो आहे, मनुष्य जो ऐकतोय भक्तांच्या मार्गदर्शनात, तो काय करतो, भगवान श्रीकृष्णांना पूर्णपणे शरणागत होतो आणि तो भगवंतांवर आपलं मन केंद्रित करतो. तेव्हा त्याला समजतं काय, की परमसत्य म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत. तर असे हे जे परमसत्य असलेले भगवान श्रीकृष्ण आहेत, तर परमसत्याचं जे साक्षात्कार होणं असतं त्याच्या 3 पायऱ्या आहेत. श्रीमद भागवतमच्या पहिल्या स्कंधामध्ये हे सगळी माहिती दिली आहे. तर परमसत्याचा साक्षात्कार 3 स्तरात होतो. तर भगवान श्रीकृष्ण हे कसे आहेत, सत चित आनंदमय असे विग्रह आहेत. शब्द जाणून घेऊया. सत म्हणजे शाश्वत, चित म्हणजे ज्ञानमय आणि आनंदमय, आणि विग्रह अतिशय सुंदर रूप त्यांचं आहे. तर जो ज्ञान योगी असतो तो हे जे परमसत्याचे तत्व आहेत त्यातला तो फक्त सत एवढाच जाणतो. म्हणजे तो ही जी भगवान श्रीकृष्णांच्या शरीरातून सतत जे दिव्य तेज बाहेर येत असतं, ज्याला ब्रह्मज्योती म्हणतात, तर हा जो ज्ञान योगी आहे तो
त्याचं म्हणणं काय असतं की ही जी ब्रह्मज्योती आहे ती शाश्वत आहे आणि ती ब्रह्मज्योती म्हणजेच परमसत्य आहे, एवढं आपल्याला कळलं. म्हणजे ज्ञानयोगी आहे तो परमसत्याचा जो सत एवढा भाग आहे त्यालाच जाणतो. पुढे आहे ज्ञानयोग झाल्यावर येतो ध्यानयोग. ध्यान योगामध्ये परमसत्याचं सत आणि चित ह्या दोन स्वरूपांना जाणलं जातं. तर सत तर आपण जाणलं की शाश्वत ब्रह्मज्योती आहे आणि चित म्हणजे काय आहे, ज्ञानमय. तर परमात्मा हे सर्वत्र असतात या भौतिक जगतात. तर भगवान श्रीकृष्ण असे प्रत्येक जीवाच्या भौतिक शरीरात, जीवाने जे भौतिक शरीर धारण केलं आहे त्यातल्या हृदयात सुद्धा राहतात आणि संपूर्ण ही भौतिक सृष्टी आहे त्यातल्या प्रत्येक अणूत सुद्धा भगवंत आहेत ते परमात्मा रूपात राहतात. आणि असे हे सर्वत्र असलेले परमात्मा आहेत ते सर्व काही जाणतात, कारण ते सगळीकडे आहेत आणि म्हणून त्यांना म्हटलं जातं सर्वज्ञ. तर असे हे जे भगवंत आहेत परमसत्य, तर हा जो योगी आहे, ध्यान योगीची आपण चर्चा करत होतो, तो ध्यान योगी आहे तो हृदयातल्या परमात्म्यावर ध्यान करतो. तर तो परमात्म्याला काय म्हणून जाणतो की हे सर्वज्ञ आहेत. म्हणजे योगी आहे तो परमसत्याचं जे सत स्वरूप आहे, शाश्वत स्वरूप, आणि चित म्हणजे ज्ञानमय स्वरूप आहे एवढंच जाणतो. आता आपण जाणलं की परमसत्याच्या साक्षात्काराच्या 3 पायऱ्या आहेत. पहिली पायरी पाहिली ज्ञान योगी जाणतो, दुसरी पायरी पाहिली जो ध्यान योगी जाणतो, आणि आता तिसरी वरची पायरी आहे सर्वात. तर भगवान श्रीकृष्णांचे जे भक्त आहेत ते जे भगवंतांविषयीचं ज्ञान घेतात ते अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून घेतात आणि त्यातल्या भक्तांकडून ते वैदिक शास्त्राचं श्रवण करत राहतात. यामुळे भगवान श्रीकृष्ण आहेत ते कसे परमसत्य आहेत, कसे ते सच्चिदानंदमय विग्रह आहेत, ते कुठे राहतात, हे सगळं ज्ञान या भक्ताला होतं. तर भगवंत आध्यात्मिक जगतामध्ये आध्यात्मिक जगतात गोलोक वृंदावन धामात राहतात. भगवंतांचे तिथे अनेक सारे सहकारी आहेत, त्यांना पार्षद म्हटलं जातं. भगवंतांचं धाम कसं असतं, भगवंतांच्या कोणकोणत्या शक्ती आहेत, त्या शक्ती कसं कार्य करतात, भगवंतांच्या नामाचा महिमा काय, भगवंतांची सेवा कशी करायची, हे सगळं काही भक्त हा जाणतो. कशातून जाणतो तो? वैदिक शास्त्रामध्ये हे सगळं ज्ञान दिलेलं आहे ते तो अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील भक्तांकडून जाणतो आणि सगळं शिकून घेतो. आणि म्हणून हा जो भक्त आहे जो भगवान श्रीकृष्णांवर मन केंद्रित करतोय तर त्याला मग भगवंत हे परमसत्य आहेत आणि परमसत्य म्हणजे काय हे पूर्णपणे समजतं. जिथे आता आपण वाचलं ना की मनुष्याने जर आपले मन श्रीकृष्णांवर केंद्रित केले तर तो परमसत्याला पूर्णपणे जाणू शकतो. तर असा मनुष्य भगवंतांविषयी ज्ञान घेतोय भक्तांकडून आणि भगवंतांना शरणागत होऊन भगवंतांची प्रेमाने भक्ती करत राहतो आहे, भगवंतांवर आपलं मन पूर्णपणे केंद्रित करतो आहे, तर मग त्याला परमसत्य म्हणजे काय हे पूर्णपणे समजते. आता पुढे वाचूया. निर्विशेष ब्रह्मयोगी किंवा अंतर्यामी परमात्म्याची अनुभूती म्हणजे परमसत्याचे परिपूर्ण ज्ञान नव्हे, कारण ही अनुभूती केवळ आंशिक असते. तर आंशिक हे कसं आहे, ही जी ब्रह्मज्योती आहे त्याच्याबद्दल जाणणं म्हणजे हे कसं आहे, ही ब्रह्मज्योती आहे. आताच आपण चर्चा केली की जे इथे म्हटलं आहे ब्रह्मयोगी, तर निर्विशेष ब्रह्मयोगी म्हणजे काय आहे, जे ब्रह्मज्योतीलाच परमसत्य मानणारे हे जे ज्ञानयोगी आहेत त्यांचं परम सत्य जे भगवंत आहेत, सच्चिद आनंदमय विग्रह
त्यांमधलं त्यांना फक्त अंश मात्र ज्ञान आहे. त्यांना फक्त तेजच समजतं, प्रकाशच समजतं. तर असा हा जो प्रकाश आहे, ही जी ब्रह्मज्योती आहे, तर प्रकाशाशी कोणतं आदान-प्रदान होऊ शकतं का? नाही. प्रकाश म्हणजे कोणी व्यक्ती नाहीये. तर हा जो ज्ञानी आहे त्याला परमसत्य जे भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांचं ज्ञान किंवा अनुभूती होऊ शकत नाही. आणि म्हणून इथे लिहिलंय की त्यांची अनुभूती कशी आहे? आंशिक आहे. कारण परमसत्य असलेल्या भगवान श्रीकृष्णांबद्दल ते फक्त ते परमसत्य शाश्वत आहे एवढंच जाणतात. पुढे इथे दिलं आहे अंतर्यामी परमात्म्याची अनुभूती. तर परमात्म्यावर ध्यान करणारा जो योगी आहे तो भगवान श्रीकृष्णांची कोणतीच सेवा करत नाही. तो फक्त काय करतो? हृदयातल्या परमात्म्यावर ध्यान करत राहतो आणि त्यामुळे तो योगी देखील परमसत्याला पूर्णपणे जाणू शकत नाही. तर आणखीन पुढे कसं आहे माहिती का? हे आपण नीट थोडंसं एक उदाहरण घेऊन समजून घेऊया म्हणजे आपल्याला समजेल. तर एक तर आपल्याला कळलं इथे सांगितलंय की निर्विशेष ब्रह्मयोगी आणि अंतर्यामी निर्विशेष ब्रह्मयोगी आणि अंतर्यामी परमात्म्याची अनुभूती हे काय परमसत्याचं परिपूर्ण ज्ञान नाहीये. म्हणजे परमसत्य हे सच्चिद आनंदमय विग्रह रूप आहे. तर ह्यांना फक्त सत किंवा सत आणि चित एवढंच स्वरूप कळलेलं आहे. म्हणून म्हटलंय की ही आंशिक अनुभूती आहे. पण जो भक्त असतो तो भक्त काय करतो? भगवंतांना पूर्णपणे शरणागत होतो आणि त्यामुळे भगवान श्रीकृष्ण हे परमसत्य आहेत, सच्चित आनंदमय असे व्यक्ती आहेत हे जाणतो हा भक्त आणि भगवंतांच्या सेवेत मोठ्या प्रेमाने मग्न होतो. तर भगवंतांची जेव्हा सेवा या भक्ताद्वारे केली जाते तेव्हा भगवंत त्या प्रेममयी सेवेचा स्वीकार करतात, त्याला प्रेम देतात, प्रेमाचं असं आदान प्रदान होतं आणि त्यामुळे भक्ताला कृष्ण भक्तीमध्ये आनंद प्राप्त होतो. पण हा जो ज्ञानयोगी किंवा ध्यान योगी आहे हे काही भक्ती करत नाही, भगवंतांची काही सेवा करत नाही आणि त्यामुळे काय आहे त्यांना आनंद पण प्राप्त होत नाही. तर एक उदाहरण बघूया जे वैष्णवाचार्य हे सगळं समजवतात तेव्हा देतात ते म्हणजे आपल्याला कशी ही कोणाची अनुभूती कशी आंशिक आहे वगैरे समजेल. तर समजा एक न्यायाधीश आहे, न्यायाधीश म्हणजे जज आहे. तर रात्रीची वेळ आहे आणि तो आपल्या गाडीत बसून जातोय. तर त्याच्या गाडीचा दिवा बघितला म्हणजे लाईट बघितलं तर मग ते लाईट बघून म्हणजे न्यायाधीशाच्या गाडीचा प्रकाश लाईट बघून कोणाला आनंद मिळणार आहे का? नाही मिळणार. बरं पुढे असा हा न्यायाधीश आहे तो सकाळी न्यायदानाची म्हणजे न्यायाधीशाचं काम सुरू झाल्याची वेळ होते तेव्हा न्यायाधीश न्यायालयात जातात आणि आपल्या आसनावर बसतात आणि न्याय निवाडा करतात, कोणाला दंड देतात वगैरे असं. तर असं हे कोणाशी तुलना केली जाते? जसं फक्त लाईट ज्या आपण आधी बघितलं की न्यायाधीशाच्या गाडीचा फक्त प्रकाश दिसणं आहे म्हणजे कसं आहे हा जो ज्ञानी आहे तो केवळ ब्रह्मज्योतीलाच सर्वश्रेष्ठ त्या प्रकाशाला मानण्यासारखं आहे. दुसरं हा न्यायाधीश आहे तो न्याय निवाडा करतोय, दंड देतो आहे. तर त्याची तुलना हृदयातल्या परमात्म्याशी केली जाते. म्हणजे हा जो परमात्मा आहे तो काय आहे या जीवाने धारण केलेल्या शरीरात राहतो आणि जीव जे काही कर्म करतो त्या कर्माचा हा परमात्मा आहे तो साक्षी असतो, बघणारा असतो आणि कर्मफळ देणारा असतो. तर हा जो पुन्हा आपण त्या उदाहरणाला येऊया. तर हा जो न्याय निवाडा करणारा न्यायाधीश आहे त्याला बघून काही आनंद प्राप्त होतो का? फक्त आपण बघतो हा न्यायाधीश न्याय निवाडा करतो आहे, पण त्या न्याय निवाडा करणाऱ्या न्यायाधीशाशी तिथे कोणाचं प्रेमाचं नातं निर्माण होऊ शकतं का? जोडलं जाऊ शकतं का? नाही.
पण तोच न्यायाधीश संध्याकाळी आपली सगळी कामं आटपून स्वतःच्या घरी आपल्या कुटुंबात येतो. तर घरी त्याच्या माता पिता, बंधू भगिनी, पत्नी, मुले या सगळ्यांबरोबर तो विविध प्रकारच्या नातेसंबंधात प्रेमाचं आदान प्रदान करतो. तर असं हे उदाहरण देऊन वैष्णवाचार्य समजवतात की आपण जाणू शकतो की जेव्हा मनुष्य भगवंतांबद्दल जाणतो आणि भगवंतांच्या प्रेममयी सेवेत जोडला जातो, तर हे जे नातेसंबंधाने ह्या मनुष्याचं भगवंतांबरोबर प्रेमाचा संबंध जोडला जातो. आणि म्हणून प्रभुपाद आता पुढे समजवत आहेत की पूर्ण आणि यथारूप ज्ञान होणे म्हणजे श्रीकृष्णांचे ज्ञान होणे होय. आणि कृष्ण भावनाभावित व्यक्तीला सर्व गोष्टींचा उलगडा होतो. तर व्यक्ती काय करतो आहे? भगवंतांविषयी ज्ञान प्राप्त करतोय. पण कधी ज्ञान प्राप्त होईल त्याला? जेव्हा तो भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा करेल, तेव्हाच तो भगवंतांबद्दल ज्ञान प्राप्त करू शकेल. आणि असं कार्य कोण करतो? कृष्ण भावनाभावित व्यक्ती आहे तो करतो. त्याचं प्रत्येक कार्य भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी असतं. आणि म्हणून इथे प्रभुपाद म्हणतात कृष्ण भावनाभावित व्यक्तीला सर्व गोष्टींचा उलगडा होतो. भगवंतांबद्दल तो जाणू शकतो. तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे. उद्याच्या भागात आपण तात्पर्य पुढे वाचूया. श्रीमद् भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.